भरलेली वांगी ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन डिश आहे. भरलेली वांगी ही वेगवेगळे मसाले भरून केली जाते. या व्हिडिओमध्ये मी भरलेली वांगी अगदी सहज सोप्या पद्धतीने कशी करता येईल हे आपणास दाखवणार आहे. नमस्कार, आहार कोल्हापुरी या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रथम आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे. व त्यासाठी आपण प्रथम मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये हिरवी ताजी कोथिंबीर मूठभर चिरून घालायची आहे. ताजा कढीपत्ता घालायचा आहे. ओले खोबरे किंवा वाळलेले खोबरे तुकडे त्याचे त्यामध्ये घालायचे आहेत. चिरून घालायचे आहेत. आल्याचा तुकडा थोडासा घालायचा आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरला हे सर्व बारीक करून घ्यायचे आहे. मग यामध्येच आपण तिखट 2 चमचे घालून घ्यायचे आहेत. आता हे घरी केलेले तिखट आहे. जर विकत आणलेली मिरची पूड तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला वापरायचा आहे. कारण घरगुती केलेल्या आमच्या या तिखटामध्ये मसाले पहिल्यांदाच वापरले जातात, म्हणून दररोज मसाले बारीक करण्याची गरज लागत नाही. यामध्येच मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे. यामध्ये थोडासा गूळ आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. शेंगदाणे भाजून त्याची बारीक अशी कूट केलेली आहे, ती कूट देखील आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. असे केल्यामुळे मसाले एकत्रित होतात व थोडेसे कोथिंबीर व कढीपत्ता, खोबरे याच्यामुळे ओलसरपणा त्यामध्ये असल्यामुळे मसाला भरण्यासाठी तो व्यवस्थित असा येतो. आता मिक्सरला हा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे. वांगी स्वच्छ धुवून ठेवायची आहेत. नंतर त्याचं देठ आपण चिरून टाकायचं आहे. देठाला थोडासा पानासारखा भाग असतो, तो काढायचा आहे. त्याला थोडेसे काटे असतात आणि अशा पद्धतीनं आपण हे सर्व चिरून घ्यायचे आहेत. हे सर्व वांगी अशा पद्धतीनं आपण चिरून घेणार आहोत. आतून ती किडलेली नाहीत हे चेक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण ते चेक करू शकता आणि यामध्ये आता मसाले आपण भरून घ्यायचे आहेत. आपला मसाला तयार झालेला आहे. मसाला आपण पहिल्यांदा तयार करून घ्यायचा आहे. मगच आपण ही वांगी छान अशी चिरून घ्यायची आहे. चिरलेल्यानंतर वांगी ही काळपट पडतात. त्यामुळे आपण ज्यावेळेला आपला मसाला तयार होतो त्याच वेळेला ही वांगी चिरून घ्यायची आहेत. आणि बाजारातून आणताना नेहमी आपण भरलेली वांगी करताना छोट्या आकाराचे वांगी आपण घेऊन यायचे आहेत. अशा पद्धतीनं पोपटी रंगाचे हे वांगी अगदी छोट्या आकाराचे आणि पांढरी छटा असलेले हे वांगी आपण घेऊन यायचे आहेत. ते गोड असतात आणि खाण्यास अतिशय चविष्ट लागतात. अशा पद्धतीनं आपण हे मसाले यामध्ये भरून घेतलेले आहेत. मसाले पूर्ण भरून झाल्यानंतरच आपण गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. 7 ते 8 चमचे आपण यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरीची फोडणी द्यायची आहे. मोहरी 1 चमचा आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मोहरी आपली तडतडली की लगेचच यामध्ये आपण जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरे घालताना यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. यामध्ये थोडीशी हिंगपूड देखील आपण घालायची आहे आणि भरलेली वांगी यामध्ये आपण घालून घ्यायची आहेत आणि या तेलामध्ये 5 ते 10 मिनटं आपण ही वांगी छान अशी भाजून घ्यायची आहेत. अशा प्रकारे व्यवस्थित त्याला पलटून घ्यायचं आहे. चमच्याच्या सहाय्याने आपण पलटू शकता. अशा रीतीने सर्व बाजूंनी आपण त्याला भाजून घ्यायचं आहे. भाजल्यामुळे वांगी ही छान लागतात. अशा प्रकारे आपण तेलामध्ये व्यवस्थित छान असं त्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी ही वांगी छान अशी कमी पाण्यामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहेत. थोडंसं यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी यामध्ये शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालून घेतलं की ते पानसट होतात. ही भाजी कमी पाण्यामध्येच ती छान होते. यामध्ये थोडेसे जिरेपूड, धनेपूड आपण घालून घ्यायचे आहेत. आता परत आपण एक 10 मिनटं याला झाकून ठेवायचं आहे. मंद गॅसवरती आपण बारीक गॅसवरती याला झाकून ठेवलेलं होतं. छान अशी ही वांगी परत एकदा शिजली आहेत की नाही ते चेक करायचं आणि अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थित छान असं शिजवून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीनं आपण थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे. अगदी थोडासा रस आपण यामध्ये ठेवायचा आहे.
छान अशी ही वाफेत वांगी छान अशी शिजलेली आहे. थोडासा रस आपण यामध्ये ठेवलेला आहे. वांगी पूर्णपणे छान अशी शिजलेली आहेत. त्यावरती आपण ओले खोबरे घालू शकता, कोथिंबीर घालू शकता आणि छान अशी ही आता आपली डिश तयार झालेली आहे. सोप्या पद्धतीनं केलेली ही भरलेली वांग्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आहार कोल्हापुरी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा.